हॅलो फ्रेंड्स, 7 डे वेट लॉस डाएट चॅलेंजचा आज आहे डे 4. तर सकाळी गरमागरम चहा पिल्यानंतर हे ड्रायफ्रूटची प्लेट घेतली. सकाळी सकाळी उठल्याबरोबर आधी मी मेथीचं पाणी देखील पिलं होतं. त्याच्यात हे मेथी सीड्स आहेत, ज्या मी ड्रायफ्रूट सोबतच खाल्ल्या. सकाळी सकाळी कडू कडू खायला अजिबात मन होत नाही, तशा त्या फारशा कडू लागत नाहीत. भिजवल्यामुळे त्याचा कडूपणा कमी होतो. त्यानंतर लिंबाची फोड चिया सीड्समध्ये पिळून घेतली आणि ते खाल्ले. नंतर खूप भूक लागते, फक्त ड्रायफ्रूटवर पोट भरत नाही, म्हणून अगोदरच एक ड्रॅगन फ्रूट ड्रायफ्रूट सोबतच कट करून घेतलं, ते खाल्लं. दुपारी मुलांच्या आवडीची कॉलीफ्लॉवरची भाजी केली आणि अख्खा मसूर खाल्ला. मसूर हा खूप हेल्दी असतो, खूप लो कॅलरीज असतात त्याच्यामध्ये आणि हाय प्रोटीन असतो. त्याच्यामुळं अख्खा मसूरची भाजी, फ्लॉवरची भाजी आणि त्याच्यासोबत चपाती आणि सॅलड असं केलं. नंतर छानसा पाऊस पडत होता. सध्या पाऊस मस्त असा पडतोय, परत उघडतोय थोड्या वेळाने, त्यामुळं बरं वाटतंय. छानसा पाऊस पडत होता. पाऊस झाल्यानंतर छान चहा घेतला आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले. तर माझा हा छोटूसा काय म्हणतोय मला, की मी तुला स्वयंपाक करू लागतो. त्याला किचन मधली कामं करायला फार आवडतात. छान असा त्यांनी कांदा चिरून दिला एखाद्या मोठ्या माणसासारखा. आणि त्यानंतर मी सकाळीच छोटी चवळी भिजत घातली होती, त्याची रस्सा भाजी करायची ठरवली होती. मी थोडं थोडं प्रोटीन प्रत्येक मीलमध्ये इन्क्लूड करण्याचं ट्राय करते. त्याची अशी मस्त क्रीमी अशी भाजी करून घेतली. खूप छान झाली होती चव. त्याच्यासोबत पोळ्याच केल्या होत्या. पुन्हा एकदा भाकरीचं पीठ संपलं होतं, म्हणून शक्यतो तेच केलं गेलं. बाय द वे, तुम्ही ह्याला चपाती म्हणता की पोळ्या म्हणता हे मला नक्की सांगा. मी तर ह्याला पोळ्या म्हणते, सासरी चपाती म्हणतात. आणि त्यानंतर ॲज युजल माझ्या पायाचा प्रॉब्लेम, त्यामुळे वॉक करता येत नाहीये. मग रात्री त्याच्यासाठी हळद लावून घेतली. भेटूया